नमस्कार. आजचा माझा विषय आहे 40-45 नंतर मॅच्युअर स्किनवर आपण घरच्या घरी मेकअप कसा करायचा. तर थोड्याशा वस्तूंमधून आपण मेकअप कसा करायचा आहे, आज जो मी मेकअप केलाय तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया कसा करायचा ते. आता मी जस्ट तोंड धुतलंय आणि बाकी काहीही केलेलं नाहीये. जे आहे हे माझं ओरिजिनल आहे. फक्त मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे. तुम्हाला हवं त्या कंपनीचं तुम्ही लावू शकता तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली. मी ड्राय स्किनसाठी लावते आहे. हे एवढं सगळं घेतलं आहे, पण आपण फारसं काही वापरणार नाही आहोत. आपण 3 कलरचे कन्सिलर फक्त जे वापरले ना, दाखवले तेवढंच वापरणार आहोत. ऑरेंज कलर अंडर आयसाठी आणि हे 2 कलर आहेत क्रीम कलर, थोडं डार्क आणि लाईट. हे आपण आपल्या स्किनच्या कलरनुसार आपण मिक्स अँड मॅच करणार आहोत. तर ते तुम्हाला दाखवते. आणि कॉम्पॅक्ट लिपस्टिक एवढंच वापरते मी. प्रायमर दाखवलं आहे तुमच्या माहितीसाठी, पण मी ते आत्ता तरी काही वापरलेलं नाही आहे. मेन म्हणजे आपण आता हे पहिले हे डाग घालवायचे म्हणून आपण हे कन्सिलर घेतलं आहे. आपण करेक्टर देखील घेऊ शकतो, पण मला हे जरा बरं वाटतं कन्सिलर म्हणून मी हे घेतलं आहे. तर आपले अंडर आईज किंवा इथे काही डाग असतील, इथे इथे जरा काळं काळं असतं ना या साईडला, ते घालवण्यासाठी आपण हे वापरतो. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या, नाहीतर मला तुम्ही कॉमेंट करा, मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगेल. ठीक आहे. आता घ्यायची पद्धत कशी सांगते मी तुम्हाला. हे आहे ना जरा थोडंसं थिक असतं, मग काय करायचं थोडंसं असं करून करून आहे ना असं असं लावायचं. हे नाही लावलं तर काय होतं माहिती आहे का, आणि तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन वगैरे लावलं ना, तर जनरली नाही का आपल्याला ग्रे ग्रे होतं ना सगळं, तसं होतं. आधी मी हे स्किप करायची. मला वाटायचं याने काय होतं आहे, व्हिडिओ बघायचे मी खूप सगळे, मग याने काय होतं आहे बुवा, असं मला वाटायचं. कशाला लावायचं ते उगाच ते. आणि कुठेतरी इथे माझे थोडेसे आहेत पॅचेस, तिथं लावते. आधी मी लावत नव्हते, पण नंतर ना कुठून तरी जाऊन आलं ना, की मला असं जाणवायचं की सगळं ना इथे असं ग्रे झालं आहे, ग्रे झालं आहे. त्यामुळे मग नंतर मला मी सगळे व्हिडिओ वगैरे बघितले बऱ्याच लोकांचे आणि सगळं चेक केलं. त्यावेळेस मला कळालं की मी हे झाकत नाही आहे. हे जेव्हा आपण असं क्लिअर मग असं आपण हे करतो ना आणि त्याच्यावर नंतर आपण परत सगळं न्यूट्रल वगैरे शेड लावतो ना, त्यानंतर आपल्याकडे आहे ना असं ग्रे ग्रे होत नाही. इथे जरा असतं ना, तुम्हाला जिकडे जिकडे दिसेल तिकडे तिकडे हे लावायचं आहे आणि थोडं थांबायचं आहे बरं का. सगळी गडबड गडबड नाही करायची. एक एक प्रॉडक्ट झालं की तुम्हाला 2-3 मिनिटाचा गॅप द्यायचा आहे. ठीक आहे. आणि आता आपण हे ज्याचे जिकडे जिकडे लावलं आहे ना, मग आपल्याला हे न्यूट्रलाइज करायचं आहे. न्यूट्रलाइज कशाने करायचं, आपल्या शेडपेक्षा एक शेड डार्क कन्सिलरने आपल्याला ते न्यूट्रलाइज करायचं आहे. हे बघा, हे जरा गोरं आहे, हे थोडंसं काळं आहे. मग मी ह्या काळ्या शेडने आपण हे न्यूट्रलाइज करणार आहोत. मग आपण हे असं असं कन्सिलरने त्याला कव्हरेज द्यायचं आहे. आणि ना हे फक्त टॅपिंगच बरं का, असं भसाभस ओढायचं नाही आहे. तुम्ही ओढलं की तुमचं सगळं करेक्टर पण निघून जाणार आहे. ठीक आहे. आता थोडं थांबायचं आहे, फार गडबड गडबड करायची नाही आहे. हे पाणी, हे चांगल्या क्वालिटीचं ब्युटी ब्लेंडर. आता हे किती ओलं वापरायचं आहे आपल्याला, हे बघा हां. पूर्ण पिळलं आहे, किन घ्यायचं आहे. त्यात हे असं दाबायचं आहे, म्हणजे आपल्याला वेट ब्लेंडर मिळतो, पण कोरडाही नाही आणि खूप ओलाही नाही. मग आत्ता आपण काय करणार आहोत, आता आपण असं असं फक्त डॅब ओढाओढी करायची नाही आहे.
फक्त जे करेक्टर आहे ना त्याच्यावर आपण हे फक्त न्यूट्रलाइज करतोय. जेव्हा आपण करेक्टर लावतो किंवा असं ऑरेंज किंवा पीच लावतो त्यानंतर आपण त्याच्यावर आपल्यापेक्षा एक शेड डार्क किंवा जवळजवळ आपल्या त्याच्यापेक्षा गोरं नाही लावायचे, त्याच्यापेक्षा डार्क किंवा आपल्या शेडचं त्याच्यावर असं लावायचं आणि त्याला फक्त कव्हरेज द्यायचे. आता मी घेतला आहे माझ्यापेक्षा एक शेड लाईट, मग अशी डार्क होता तो आता आपण लावूयात. आता काय नाही आहे, हे फक्त असं लावायचं आहे आणि ब्लेंड 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 करायचं आहे. आणि आता हे सगळं आपल्याला फक्त मर्ज करायचं आहे आपल्या ब्युटी ब्लेंडरने. एक 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 जागा घ्यायची आहे, ती क्लिअर करायची आहे. आता असं नाही की फक्त एवढंच करायचं आहे, आपल्याला कान मान पण करायची आहे. तुमचं जिथपर्यंत ब्लाऊज किंवा ड्रेस आहे तोपर्यंत तिथपर्यंत कवर करा. सेम तुम्ही मानेला तुमच्या मागच्या देखील लावू शकता. ठीक आहे. तर आत्ता आपली ही कंडिशन आहे. सेट होत राहिला ना की सेट होत होत नंतर इतका सुंदर होतो ना तो. आत्ता तुम्हाला पांढरा फटक वगैरे दिसत असेल पण ते तसं काहीच नाही आहे. ठीक आहे. आता दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही अशी ही लूज पावडर वापरू शकता. ही माझ्याकडे रिकोडची आहे कॉम्पॅक्ट. मेबेलिनची. इथे ठीक आहे, इथे चालतं थोडंफार मॅनेज. इथे नंतर एखाद्या वेळेस जर काय होतं क्रीज लाईनमध्ये पावडर अडकते त्यानंतर ती काढून घ्यायची, काही हरकत नाही. आत्ता आहे ना आपल्याला पांढरं पांढरं दिसणार आहे पण घाबरायचं काही कारण नाही. हा आपला बेस मेकअप आहे. ठीक आहे. तर हा आपला बेसिक मेकअप तयार झालेला आहे. आता तुम्हाला जर करायचा असेल तर ब्लशर असतो, थोडंसं घ्यायचं. हे एवढं इनफ आहे आपल्याला. एक 45-50च्या बायकांना ज्या अशा फार मेकअप करत नाहीत आणि सुरुवातीला तुम्हाला करायचा आहे तर हा अगदी इनफ आहे. म्हणजे असंही वाटत नाही की तुम्ही पार्लरमधून फार काही करून आलात आणि असंही वाटत नाही की अगदी असाच चाललात नेहमीसारख्या. हे खरंच छान आहे. थोडंसं जरा असं ब्लशर लावायचं आहे. हे सगळं ऑप्शनल आहे बरं का. आणि हेच आहे ना थोडंसं असं आपलं घ्यायचं आणि थोडंसं लावलं की आईज पण होतात. हे ॲडव्हान्स म्हणायचं बरं का. आता आपण जे फार काही करत नाही त्यांच्यासाठी आपला कन्सिलर आणि हे दॅट इज मोर दॅन इनफ. एवढं लावायचं आपलं की झालं. काय होतं काहीच नाही लावलं ना तर फार अगदी विचित्र दिसतं. म्हणजे डोळे एकदम रिकामे रिकामे वाटतात. हे ब्राऊन शेड आहे कारण म्हणजे डोळे घारे आहेत ना, तुम्ही काळं लावू शकता.
तेच थोडंसं स्मश करायचं की झालं. बाउंड्री द्यायच्या त्याला. मला माहीत नाही तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडेल, किती आवडेल. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, की फक्त एकच आहे की मी तुम्हाला काही शिकवायला वगैरे आलेले नाही आहे. मी तुम्हाला माझं जे काही मी आत्तापर्यंत ट्रायल आणि एरर केल्यात, त्यातनं आपण एक 45-50च्या बायका एक बऱ्यापैकी प्रेझेंटेबल बाहेर कशा राहू शकतो, हाच माझा सांगण्याचा उद्देश आहे. जर माझा एपिसोड आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन बघण्यासाठी मला फॉलो करा. काळजी घ्या. बाय.